अगदी ताजी अपडेट आपण जाणून घेतली आणि यानंतर आता आपण पाहूयात की राज्यामध्ये नेमकं तापमान कसं आहे। विदर्भात जाऊयात। विदर्भात सध्या उष्णतेची लाटच उसळलेली आहे। अकोल्यात मंगळवारी 44 अंश तापमानाची नोंद झाली। अकोला हे राज्य आणि देशातलं नाही तर जगातलं सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय। एका खासगी हवामान वेबसाईटवरती हे आकडे प्रसिद्ध झाले। अकोल्याशिवाय अमरावतीमध्ये 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि म्हणून अमरावती हे जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलं। तर वर्ध्यामध्ये 43.5 अंश तापमानाची नोंद झाली आणि हे जगातलं 7व्या क्रमांकाचं उष्ण शहर ठरलेलं आहे। 43.2 अंश तापमान असणारं सोलापूर हे शहर 10व्या क्रमांकावरती आहे आणि त्यामुळे जगातल्या पहिल्या 15 उष्ण शहरांपैकी 4 शहरं ही महाराष्ट्रातली आहे, त्यापैकी 3 ही विदर्भातली आहे। विदर्भ हे खरं तर अतिशय उष्ण असतं, मात्र यावेळी तर रेकॉर्ड विदर्भानं केलेला आहे। 3 शहरं ही सर्वाधिक उष्ण शहर ठरली आहे, ती ही देशातली नाही तर जगातली आणि त्यातही एक शहर जे आहे ते आहे सोलापूरचं। तर नेमकं कुठे कुठे कसं तापमान आहे आणि लोकांचे कसे हाल होत आहेत किंवा काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधींकडून। आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून। योगेश शिरसाटकडे आपण सगळ्यात पहिले जातोय। योगेश, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथली तापमानाची काय परिस्थिती आहे? हॅलो, आपला आवाज येतोय योगेश? हॅलो, अधिक तापमान आता हॅलो हा वैशाली, अकोल्यातील सर्वाधिक तापमान आता जगभरात ठरलाय। गेल्या 3-4 दिवसापासून सर्वाधिक तापमान अकोल्यात होत आहे। गेल्या आठवड्यात 41 अंश सेल्सिअसवर तापमान होता, आता 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेला आहे। हे तापमान अकोल्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरातील सर्वाधिक तापमान म्हणून अकोल्याची ओळख झाली। सूर्य आग ओकतोय अशी स्थिती अकोल्यात दिसत आहे। आता सध्या सुद्धा 40 डिग्रीच्या जवळपास तापमान आहे। आता सध्या 9 वाजले तरी सुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात तापमान आहे आणि गेल्या 4-5 दिवसापासून 4 ते 5 डिग्री सेल्सिअसचं तापमान वाढतच चाललं आहे। वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अकोला जिल्ह्यात हे उष्णतेचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आता 16 तारखेपासून उष्णतेची लाट येणार आहे असंही नागपूर हवामान विभागाच्या वतीने सांगितलं गेलं आहे। त्यामुळे आता अकोल्याचं तापमान गेल्या वर्षी 48 पर्यंत गेलं होतं, मात्र आता 44 गेलाय आणि आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आपल्या उन्हापासून संरक्षित वस्तूचा छत्री असेल, त्याच्यानंतर टोपी असेल, गॉगल असेल, भरपूर पाणी प्यावे, डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी घ्यावी। तसेच शालेय विद्यार्थ्यांना आता सकाळची शाळा बऱ्याच ठिकाणी केली आहे, ट्युशन क्लास असेल त्या ठिकाणी, तसेच शासनाने सुद्धा परिपत्रक काढलंय ते 12 ते 4 पर्यंत त्यांना विश्रांती। अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे। तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या वतीने अकोल्याच्या अर्थातच अकोल्यात सर्वाधिक तापमान आपल्याला पाहायला मिळतं। योगेश, धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। यानंतर आपण अमरावतीत जाऊयात। आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर आपल्यासोबत जोडले गेले। शुभम, तिथे कशा पद्धतीनं ऊन आहे आणि ते लोकांच्या रोजच्या जीवनावरती कशा पद्धतीनं परिणाम करत आहे? नक्कीच वैष्णवी, भारतीय हवामान खात्याने इशारा दिला त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच ज्यावेळेला एप्रिल महिन्याची सुरुवात झाली त्यावेळेला तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। अमरावतीचं तापमान हे 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि ज्या काही हवामान विभागानं नोंदी घेतल्या त्या नोंदीप्रमाणे गेल्या 7 वर्षातलं हे सर्वात मोठं आणि सर्वाधिक तापमान नोंदवल्या गेलेलं आहे। वाढत्या तापमानामुळे एकूणच जनजीवन ठप्प झालेलं आहे। दुपारच्या सुमारास महत्वाच्या बाजारपेठा अमरावती शहरातल्या आणि अमरावती शहराला लागून असलेल्या सिटीलँड, ब्रिजलँड आणि ड्रीमलँड सारख्या या सगळ्या बाजारपेठा ओस पडतायत। बाहेर पडताना नागरिक जे काही कामाधंद्याच्या निमित्तानं निघतायत ते टोपी असेल, मफलर असेल किंवा इतरही उन्हापासून बचावाच्या वस्तू वापरताना पाहायला मिळत आहे। एकूणच तापमान 43 अंशापर्यंत पोहोचलंय। पुढच्या 15 ते 20 दिवसानंतर यापेक्षाही मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक काम नसताना बाहेर पडू नये असं आवाहन
हवामान अर्थातच विभागाकडून आवाहन केलं करण्यात आलेलं जात आहे. आहे शुभम सगळ्याच नागरिकांना, आणि हे त्यांच्याच काळजीपोटी आपण जाऊयात. आपले प्रतिनिधी निलेश सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत. निलेश, सध्या तुम्ही कुठल्या शहरात आहात आणि तिथे सुद्धा उन्हापासून वाचण्यासाठी प्रशासनानं कशा पद्धतीनं तयारी केली आहे? नक्कीच वैष्णवी, आपण जर बघितलं तर मी आता सध्या वर्धा शहरामध्ये आहे आणि वर्धा शहराचं तापमान जे आहे हे दिवसेंदिवस वाढतीवर आहे. खरं म्हणजे प्रशासनाने जे 15 जिल्हे हाय रिस्क झोनमध्ये टाकलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्धा जिल्ह्याचा समावेश होतो. आणि धक्कादायक बाब तर ही आहे की काल जे वर्धेचं तापमान होतं 43.5 अंश सेल्सिअसवर, हे जगातील 7व्या क्रमांकावर हॉट शहर जे आहे हे वर्ध्याचं ठरलं गेलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याची नक्कीच गरज आहे. आपण जर बघितलं तर 16 तारखेपासून तर 19 एप्रिल पर्यंत सुद्धा वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि या काळामध्ये नागरिकांनी अधिक जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाने अर्थात. सुद्धा एसओपी जाहीर केलेली आहे आणि वारंवार सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा असो किंवा अन्य जिल्हा प्रशासन यंत्रणा असो ह्या अलर्ट मोडवर आहे. खरं म्हणजे वर्ध्यामध्ये दिवसेंदिवस तापमान वाढतीवर जात असल्याने आपण माझ्या मागे बघू शकता, रस्ते कसे सुनसान आहे, चिटपाकू दिसत नाही. आता सध्या 9च वाजलेले आहे, परंतु आता सुद्धा नागरिकांची रस्त्यावरील वर्दळ जी आहे ही कमी झालेली आहे. आणि दुपारी 12 नंतर तर हे चित्र अगदी स्मशान शांततेमध्ये बदलून जातं. आणि खरं म्हणजे आपण जर बघितलं ना वैष्णवी, तर ऊन इतकं तीव्र आहे की या उन्हाने अक्षरशः लाही लाही होत आहे. आणि आता अशातच उद्या राष्ट्रपती महोदयांचा दौरा आहे वर्धामध्ये, त्यामुळे अच्छा. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करत आहे. आणि या सर्व उन्हाच्या झळाझळत हे सगळं बंदोबस्त करता येईल. आणि आपण जर बघितलं तर प्रशासनाने जी एसओपी जारी केलेली आहे, याच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहे, याचं तंतोतंत पालन करण्याच्या विनंती सुद्धा प्रशासनाने केली आणि ते करणे सुद्धा गरजेचे आहे. वैष्णवी, अर्थातच निलेश, कारण की जी एसओपी आहे ती नागरिकांसाठीच आहे, कामगारांसाठीच आहे. आणि एकंदरीतच ही जी सगळी चित्रं आपण पाहतोय वर्ध्यातली, तुम्ही सर्वांनी जे सांगितलंय ते अतिशय भयावहच असं म्हणावं लागेल, कारण की हीट स्ट्रोक सारखे जे गोष्टी असतात त्या एवढ्याच उन्हामुळे येतात. धन्यवाद योगेश, निलेश आणि शुभम, आपण तिघांनीही विदर्भातली सगळी परिस्थिती समजावून सांगितलीत. आता जाऊयात पुण्यामध्ये. पुणेकरांनो सावधान, असं आम्ही का म्हणतोय तर अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळायचंय यासाठी म्हणतोय. गेल्या 1.5 महिन्यांमध्ये पुण्यात 770 रुग्णांना उष्माघाताचा त्रास जाणवलाय. 1.5 महिन्यात उन्हाच्या तडाख्यामुळे 770 रुग्ण हे महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. आणि त्याशिवाय खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण सुद्धा दाखल झालेत. अशी एक शक्यता जी वर्तवली जाते आणि आकडेवारी ही जी आहे ती हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज आहे. पुण्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस तापमानाचा पारा 40शी पार जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तर इकडे मुंबईत सुद्धा उन्हाची काहिली वाढलेली आहे. मुंबईचा पारा तर 36 अंशांवरती पोहोचलेला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आज येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलाय. शिवाय 16 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी सुद्धा मुंबई आणि आसपासच्या परिसरात येलो अलर्ट कायम असणार आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामान जे ते असेल. वाढत्या तापमानामुळे मुंबईकर जे ते हैराण झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अगदी छत्री घेऊन ते रस्त्यावरती चालताना पाहायला मिळत आहेत.